आणि 10 वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडावंदन करत नाही, कोणतंच नाही. 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, कोणतंच नाही. मग कोण करतं? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथे. बाया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही. पहिली पावती फाड, पहिली पावती फाड. पैसे घेऊन येण्याच्या 7-7, 8-8 लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडे पहिल्या दिवशी. काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही. पहिली पावती 15 ऑगस्ट, दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावतीवाली 1 मे, चौथी पावतीवाली 17 सप्टेंबर. काय बिघडतं? गावातल्या बाईने झेंडावंदन केलं तर बिघडतं काय? सरपंचांना दोरी वाढ काही गरज आहे? बरं, तिला साडी चोळी घेतो आम्ही, तिची पूजा करतो, तिला झेंड्यापाशी न्यायचे, ताई ओढा. हो, मी पाहिलं माझ्या डोळ्याने, अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या. तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडावंदन करायला मिळेल म्हणून. का नको? जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको? साहेब, यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो, मी 1 एप्रिलला पैसे भरले माझे. मी घरी नव्हतो त्या दिवशी, मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो. मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा, टॅक्स भरा, आज 1 एप्रिल आहे. पोरगी गेली, आमचा टॅक्स भरला, 11 वाजता भरला माझा टॅक्स. मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे. म्हणलं किती आहे? ते काय 8-9 हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून. पण मला राहवलं नाही. मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला? ते मला म्हणे पावती नंबर 221 आहे म्हणे. 1 तारखेला 11 वाजता माझा नंबर 221 होता. किती लोक जागरूक झाले समजा. आणि मी बार बार कहून म्हणतो, महिला भरत्या, महिलाच्या हाताने झेंडावंदन कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. त्याच्यामुळं माणसाचा काही संबंध नाही. राहशीन तर राह, जाशीन तर जाय. हा, नाही तर काय त्याला, काय त्याला काय.